संभाजीनगरमध्ये शेत उद्ध्वस्त झाल्याचं पाहून शेतकऱ्यानं फोडला हंबरडा। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री महोदय शेतकऱ्याचा हा टाहो पहाच, पुढारी न्यूजचं आवाहन। शेती नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून तातडीने मदत उपलब्ध करून द्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना। अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांना फटका। आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। एसटी संपाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक। सणासुदीच्या काळात संप नको, चर्चेतून मार्ग काढू, सरकारची भूमिका। एसटी संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल। रेल्वे स्थानकांवर तुडुंब गर्दी होण्याची शक्यता, तर खासगी ट्रॅव्हल्सकडूनही प्रवाशांची लूट। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आताच मांडवली करणं योग्य नाही। शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर संख्याबळावर मुख्यमंत्री पदाचा निर्णय, पवारांचं वक्तव्य। मालवणमधील पुतळ्यावरून वाऱ्याच्या वेगापेक्षा वेगवान राजकारण। शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला, तर शिवरायांच्या मुंबईतील अरबी समुद्रातील पुतळ्याचं काय झालं, पवारांचा सरकारला सवाल। आरोपी जयदीप आपटे महाराष्ट्राबाहेर पळाला असेल तर त्याला सरकारची मदत। राऊतांचा हल्लाबोल, तर मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला गुन्हेगारांसाठी सर्वात सेफ जागा असल्याचाही निशाण। सुनील प्रभू आमच्याकडे येता येता राहिले। मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य, तर शेवटपर्यंत ठाकरेंसोबतच राहणार, प्रभूंचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर। भाजपचे नगरसेवक हितेश कुंभारांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग। अकोले पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। यापूर्वीही खंडणीचा गुन्हा।